थोडंसं थांबवतोय. बघा म्हात्रेपाडा संघ आपण कुठेही जायचं नाही, आपल्याला लगेचच सामना खेळायचा आहे या सामन्यानंतर. आणि या दोन्ही संघांना सुद्धा मी विशेष सूचना देतोय की कोणताही संघ या सामन्यातून जिंकेल तो लगेच म्हात्रेपाडा टीम सोबत खेळेल. बघा अगोदर तुम्हाला अनाउन्समेंट करतोय. तर योगेश म्हात्रेला विनंती की आपण यायचं मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा. योगेश म्हात्रे दरम्यान धावा बनवल्या आपल्या टीमसाठी, 38 धावा बनवल्या आणि चांगली गोलंदाजी देखील केली. गोलंदाजी करत असताना दरम्यान चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली योगेशच्या माध्यमातून. तर योगेश म्हात्रे ठरल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. श्यामशेठ भंडारी यांच्या शुभ हस्ते आपण देतोय सामन्याचा मॅन ऑफ द मॅच योगेश म्हात्रेला. मात्र म्हात्रेपाडा संघ आपण देखील कुठं जायचं नाहीये, जेणेकरून आयोजकांच्या सूचना तर आल्या आहेत. कदाचित मध्ये तुम्हाला लगेचच मॅच देखील खेळावं लागेल अशा सूचना दरम्यान यावेळेस आल्या आहेत. या देखील गोष्टीची आपण नोंद घ्यावी. उपस्थित सर्वच मान्यवरांचं मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. यापुढे आपल्याला लढत मात्र पाहायला मिळेल गावदेवी क्रिकेट संघ डावडी विरुद्ध गावदेवी क्रिकेट संघ चिंचवली या दोन टीममध्ये. सामना आपण लगेच सुरू करतोय. सामना जसा मात्र सुरू होईल पुन्हा एकदा आपण ऐकूया पहिल्या इनिंगमध्ये गणेश म्हात्रे यांचं समालोचन. थँक्यू सो मच. तर दरम्यान आपल्या व्यासपीठावरती काही मान्यवर आहेत, त्यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. तर हा शुभ सन्मान करण्यासाठी मी मुकुंद सालवी आयोजकांना विनंती करेल की प्रथम सन्मान करायचे रघुनाथ पावशे काकडबलचे. रघुनाथजी पावशे या साहेबांचा शुभ सन्मान मुकुंदजी सालवी यांना मी विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते करायचे. त्याच्यानंतर आपण पाहू शकाल आमच्या व्यासपीठावरती मान्यवरांच्या भूमिकेमध्ये अंकुश भाणे या साहेबांचा सुद्धा शुभ सन्मान केला जाईल. त्याच्यानंतर व्यासपीठावरती आमचे श्यामशेठ भंडारी उद्योजक आपण पाहू शकाल, त्यांचा सुद्धा मात्र इथे शुभ सन्मान केला जाईल. बघा आपण ज्या उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाजासाठी ज्या कूलर दिल्या गेल्यात त्या त्यांच्याकडनं या स्पर्धेसाठी सुपूर्द करण्यात आल्यात. श्यामशेठ भंडारी या साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. त्याच्यानंतर आपण पाहू शकाल आमच्या व्यासपीठावरती शिवशंकर ममाणे MSCBचे साहेब आहेत. तर मी मुकुंदजी सालवी या साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा आहे. त्याच्यानंतर व्यासपीठावरती आमचे वसंत म्हात्रे या साहेबांचा सुद्धा शुभ सन्मान करायचा आहे. बघा श्यामशेठ भंडारी या साहेबांकडनं 3 चौकार 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक इथे जाहीर झालं चिंचवली टीमसाठी. वसंत म्हात्रे या साहेबांचा सुद्धा इथे शुभ सन्मान केला जातो व्यासपीठावरती. त्या आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आपण या स्पर्धेच्या निमित्ताने स्वागत करतोय. तर इथे सामना सुरू होतोय. पहिलाच बॉल बघा, पहिल्याच बॉलवरती फक्त प्लेसमेंट केला. लॉंगॉन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. आशिष म्हात्रे अगोदरच आले होते, फलंदाज बाद. इथे मात्र चिंचवली संघाला लागतोय पहिला झटका.
तर गोलंदाजी करण्यासाठी रवी पवारचा इथे वापर केलाय आणि आता मात्र दुसरी धाव घेण्याचा जो धाडसी निर्णय घेतला तिथे मात्र फलंदाज आपण पाहतोय आशिष म्हात्रे, एक अनुभवी फलंदाज इथे बाद होताना पाहतोय गावदेवी चिंचिवली या संघाकडनं आणि वन डाऊनचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इथे उतरताना पाहतोय. तर चिंचिवली टीमसाठी तर आकाश म्हात्रे गोलंदाजी खूप चांगली आपण पाहतो. पहिल्याच बॉलवरती खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला गेला होता रवी पवार या गोलंदाजाकडनं. आकाश म्हात्रेला चेंडू फेस करायचा आहे, बिलकावून दिलाय, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. आकाशच्या बॅट मधून पहिला ब्रँडेड फटका, षटकार. जब से देखी आई एक वीरा खेळ पकडेल त्यासाठी तिरुपती बालाजी ग्रुप यांच्याकडनं एक आकर्षक टी शर्ट असेल. बघा प्रेक्षकांनी झेल पकडायची आहे आपल्यासाठी सुद्धा मात्र या स्पर्धेमध्ये पारितोषिक असतील. बघा 3 षटकार 3 चौकारासाठी श्यामशेठ भंडारी या साहेबांकडनं मात्र रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. इथे मात्र ऑनसाईडला प्रहार केलाय, शॉट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. तोपर्यंत एक धाव. बघा पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवला इथे आकाशने, आपल्या इनिंगचं स्वागत केलं आणि त्याच्यानंतर सिंगल रोटेट करून आपल्या फलंदाजाला इथे स्ट्राईकला हाणण्याचा प्रयत्न केला योगेश कुंभारकरला. आता मात्र पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय गावदेवी चिंचिवली टीमकडनं 8 धावा. षटक क्रमांक मॅनॅन्टी पॉवर प्लेचा हा प्रथम षटक आहे आणि प्रथम षटकाचा सामना करताना आशिष म्हात्रे मात्र इथे मात्र ऑनसाईडला फटका खूप चांगला आहे, क्षेत्ररक्षकाला चेस करायची आहे मात्र तोपर्यंत चेंडू थांबतोय आणि क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. 2 धावेच्या नुसार धावफलकावरती धावसंख्या ऑन द डबल डिजिट धावसंख्या गावदेवी चिंचिवली टीमची टोटल इथे मात्र पुढे येतोय. तर 10 धावा धावफलकावरती एकंदरीत आपण पाहू शकाल गावदेवी चिंचिवली संघ आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी डावडी संघ या 2 संघामध्ये रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये प्रथम फलंदाजी इथे करताना पाहतोय चिंचिवली या संघाला. आता मात्र ऑनसाईडला फटका खूप छान आहे, चेंडू जाईल 1 बाउन्स इनटू द फॅन, सीमारेषेच्या बाहेर चौकार. किरशी खरी किरीटा परी किरशी खरी किरीटा परी. डीजे मास्टर बघा आज बऱ्याचशा गोष्टी या मैदानाच्या सहाय्याने घडणार आहेत कारण आमचे सन्माननीय आपण पाहू शकाल आमचे मित्र नितीन म्हात्रे खरडगावचे मात्र त्यांचा आज वाढदिवस असेल आणि आज आमच्या व्यासपीठावरती निश्चितच त्यांचा वाढदिवस सेलिब्रेशन केला जाईल. तर इथे मात्र राजेश म्हात्रे या साहेबांचं आगमन होतोय. आपण व्यासपीठावरती त्यांचं स्वागत करूया. बघा चिंचिवली गावचे अतिशय चांगले सिंगर चंदू यांचा आगमन होतोय. या स्पर्धेचे जे शीर्षक सॉन्ग आपण पाहता त्यांच्याकडनं मात्र त्यांच्या आवाजाने हा सॉन्ग आपण पाहतोय. तर षटक क्रमांक 2 हा चेंडू अप्रतिम किलिंग शॉट टॅकिंग गॅप, फटका खूप छान आहे आणि क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती पोहोचेल तोपर्यंत 3ऱ्या धावेसाठी पलटतोय आणि पाहता या 3 धावा, गुड रनिंग बिटवीन द विकेट्स, चांगलं कॉम्बिनेशन इथे मात्र घडताना पाहतोय. 3 धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे जाताना पाहतोय. चिंचिवली संघाची टोटल इथे धावफलकावरती 17 धावा. तर आदरणीय शुभमजी पाटील या साहेबांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती या, आपलं स्वर्गीय अरुणभाई त्र्यंबक सालवी या चषकामध्ये स्वागत. इथे मात्र पुन्हा एकदा इनफिल्डच्या माध्यमातून हा चेंडू खेळला जातोय कव्हर पॉइंटला,
क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूपर्यंत येईल तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. 2 धावेच्या सहाय्याने टीमची टोटल इथे पॉवर आपण पाहतोय 3 क्षेत्र सिंगलला फक्त प्राधान्य दिले आणि सिंगलच्या नुसार धापलकावरती धावसंख्या षटक क्रमांक दुसरा समाप्त होतोय. 2 षटकांचा इथे खेळ झालाय आणि 2 षटकाच्या सामतेनंतर पहिल्या षटकामध्ये 14 आणि या षटकामध्ये 8 धावा. 2 फलंदाज गमावताना चिंचोली संघाची टोटल पुढे येतोय 22 धावा. अंबरनाथ तालुक्यात कुंभारली गावात चला चला हो सामने बघायला. तालुक्यात कुंभारली गावात चला सामने बघायला. स्वर्गीय अरुणाबाई सालवी स्मृती चषक आज येवायला. स्वर्गीय अरुणाबाई सालवी स्मृती चषक आज येवायला. अरुणाबाई सालवी स्मृती चषक आज येवायला. स्वर्गीय अरुणाबाई. तो षटक क्रमांक इथे मात्र तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी रुपेश पाटील या गोलंदाजाचा वापर केला जातोय. गावदेवी डावडी या संघाच्या माध्यमातून थोडंसं विखुरलेलं क्षेत्ररक्षण तर डावडी या संघाच्या माध्यमात एक आक्रमक शैलीचा फलंदाज इथे त्याला शांत ठेवलाय. लॉंग ऑफला प्रहार केलाय. 1 धाव पूर्ण केली जातोय. थोडंसं फबलिंग होतोय. 1 धावेच्या सहाय्याने धापलकावरती धावसंख्या पुढे जाईल. ते इथे मात्र 3 षटकं संपली गेल्या. 3 षटकानंतर धापलकावरती धावसंख्या 24 आपल्याला पाहायला भेटतोय. बघा 4 चेंडू मात्र निर्धाव खेळलाय. स्वतः संगणक हरेश म्हात्रेला पाहतोय. आता हरेश म्हात्रे जोपर्यंत क्रीजवरती आहे तोपर्यंत धावा बनवण्याची मात्र संधी असेल चिंचोली संघाला, कारण स्वतः संगणक आहे. मात्र दुसऱ्या बाजूला वर्णन करूया गावदेवी डावडी या संघाने काय गोलंदाजी केली आहे मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थाने अतिशय चांगला खेळ दाखवला, इम्प्रेस केला आम्हाला सुद्धा आणि सर्व प्रेक्षकांना सुद्धा. 3 षटकांचा इथे खेळ समाप्त होतोय. तर बघा जो संघ या सामन्यामध्ये लगेचच आपल्याला खेळावा लागेल. चमक आहे, मोठे फटके तो मारू शकतोय. स्वतः संगणक आहे. बऱ्याच स्पर्धेमध्ये एकतर्फी सामना या चिंचोली संघाला त्याने जिंकून दिल्यात. मात्र तो हरेश म्हात्रे इथे मात्र षटकार दाखवून एक षटकार मारून मात्र थोडासा आत्मविश्वास हरेशचा इथे वाढला असेल. तर बघा ज्याचं नाव इथे मात्र डीजे मास्टरच्या माध्यमातून संगीत केलं लावलं जातं आहे मात्र ते भावेश भाई बघा आमच्या व्यासपीठावरती आहे. पेटनेम चंदू आणि आकाशला एक सुवर्ण संधी असेल. जर या चेंडूवरती जर चौकार लगवला तर श्यामशेठ भंडारी या साहेबांकडनं रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. गोलंदाजावरती थोडंसं दर्पण प्रेशर रुपेश पाटीलचा हा षटक आपण पाहतोय. स्वतः दुसऱ्या स्पेलमध्ये रुपेश येतोय. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये फटका फसतोय. फलंदाज बाद. आकाश म्हात्रे बॅक टू द पॅव्हिलियन्स. रुपेश पाटीलने तब्बल 2 धावा फक्त खर्च केल्या आणि तिथेच मात्र या सामन्यामध्ये आपण बघितलं थोडंसं वर्चस्व गाजवलं या पहिल्या सत्रामध्ये. इथे मात्र हवेमध्ये चेंडू खेळलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक चुकी नसणार. तर हरेश बॅक टू द पॅव्हिलियन्स. हरेश हा फलंदाज मैदानातून बाहेर. बिग विकेट. कमलाई गो गावतारा बाईचे पालखीला
व्यासपीठावरती काही मान्यवर आहेत, मात्र त्यांचा शुभ सन्मान इथं केला जाईल. तर आदरणीय बलिरामजी पाटील खोणीगावचे, त्यांचा शुभ सन्मान मी या स्पर्धेचे प्रमुख घटक, प्रमुख आयोजक मुकुंदजी सालवी यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा आहे. बलिरामजी पाटील या साहेबांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती करायचा आहे. त्याच्यानंतर आदरणीय लक्ष्मणजी सालवी यांचा सुद्धा शुभ सन्मान करण्यासाठी मी पुन्हा एकदा मकुंजी सालवी यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते करायचे आहे. त्याच्यानंतर कृष्णा सालवी माजी सरपंच काकडबलचे कृष्णाजी सालवी या साहेबांचा सुद्धा शुभ सन्मान करायचा आहे. मी पुन्हा एकदा विनंती करेल मकुंजी सालवी यांना की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा आहे. कृष्णा सालवी यांचा शुभ सन्मान केला जातो व्यासपीठावरती. त्याच्यानंतर आदरणीय लक्ष्मणजी सालवी थोर समाजसेवक, त्याच्यानंतर अनिल भाग्यवंत, अनिलजी भाग्यवंत यांचा सुद्धा शुभ सन्मान करायचा आहे. तर वासुदेव काठवले यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा आहे. तर इथे आलेल्या पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत आणि पुन्हा एकदा जाऊया आपण या दुसऱ्या सत्रामध्ये कशा प्रकारे खेळ असेल त्या ऐकवण्यासाठी तर श्रीमलंगड क्रिकेट असोसिएशनचे प्रवक्ते राहुल भोईर यांच्याकडे. तर आदरणीय रमेशजी सालवी या साहेबांचं आगमन होतंय. गजाननजी म्हात्रे या साहेबांचं सुद्धा आगमन होतंय आणि त्याच्यानंतर रामशेठ जाधव या साहेबांचं सुद्धा आगमन होतंय. तसेच गोटीरामजी पाटील या साहेबांचं सुद्धा आगमन होतंय. तर सर्वांचं मी व्यासपीठावरती स्वागत करतोय. सुस्वागतम. राऊंड विकेटने पहिलाच बॉल. थँक्यू सो मच गणेश म्हात्रे. म्हात्रेपाडा संघ आपण सज्ज राहायचंय. देवांश 11 म्हात्रेपाडा आपण सज्ज राहायचं लगेचच. दरम्यान टॉससाठी जेणेकरून दुसऱ्या फेरीतील पहिला सामना जो आहे तो आम्ही लगेच मात्र इथनं खेळवणार आहोत. तर आपण सज्ज राहायचंय. राऊंड विकेटने रवीच्या बॅटमधून यासाठी मात्र हा रवी जाणला जातो. हाफ ट्रॅकर ऑन साइडला पूलच्या माध्यमातून खेळलेत. रवीच्या बॅटमधून धमाका बेगीर षटकार. दर्शकदार संगीत छत्रपती शिवरायांचं गोड आवाज. ज्या गायिका आहेत अप्रतिम असा नक्कीच आपण त्यांचा देखील आवाज ऐकला. संघाची धावसंख्या चौकार आहे का या संपार हरकत नाही. 4 धावा चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 4 ने पुढे. 5 धावा स्कोर कार्डवरती.
राऊंड विकेटने पुन्हा एकदा मात्र इनफिल्डला बेदून चेंडू वेगाने आला. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडू सरळ येईल डीप स्लीपर कव्हरला बीट करून सीमा पार. लागोपाठचा येणार रवीच्या बॅटमधून हा दुसरा चौकार. सन्मान्य ज्येष्ठ नागरिक काकडवळ गावचे लवजी पावशे यांचं शुभ आगमन झालं आहे. त्यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत. आणि त्यांच्यासोबत अजूनही काही मान्यवर उपस्थित आहेत. त्यांचं देखील भोळानाथ साळवी त्यांच्यासोबत नक्कीच मात्र उपस्थित झाले आहेत. त्यांचं देखील मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. उपस्थित सर्व पाहुण्यांचं आणि मान्यवरांचं मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. राऊंड विकेटनं पुढचा बॉल. अकुट्टापाचा बॉल इनफिल्डच्या वरून अजून एक देखना फटका. जवळपास खेळाडू उपस्थित नाहीयेत. दूरवर येथील खेळाडू मात्र चेंडूची उचलून फिक करतील. दरम्यानच्या अजून या 2 धावा. तर गावदेवी काकडबाल आणि पडगा या संघाचे संघनायक आपण जरा आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. दरम्यान या अजून 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 11 धावा स्कोर कार्ड वरती. राऊंड विकेट. पुन्हा एकदा कुटापाचा बॉल चुकीची गोलंदाजी आणि इथनं दरम्यान आयवाजेल पकडला होता. मध्ये दरम्यान ड्रॉप तर केला आहे. यावेळेस षटकार येतोय रवीच्या बॅटमधून. गुड शॉट. ढगाली नीलांबर. सन्माननीय नितीन म्हात्रे उद्योजक आहेत. खरंच नक्कीच यांचा आज वाढदिवस देखील आहे. त्यांचा नक्कीच वाढदिवस देखील आहे. आमच्या व्यासपीठावरती सेलिब्रेट करणार आहोत. केक देखील नक्कीच आपण बघतोय. मोठा असा केक देखील आहे आणि तो वाढदिवस मात्र इथं आम्ही सेलिब्रेट करणार आहोत. संघाची एकूण धावसंख्या आपल्याला स्कोर कार्डवरती पाहायला मिळते. या दरम्यानच्या 17 धावा काय सुरुवात केली आहे. दरम्यान या मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळते एक चांगली सुरुवात. संतोष भंडारी यांच्याकडनं चंचल टीमसाठी शुभेच्छा. संतोष भंडारी आपले देखील हार्दिक सहर्ष स्वागत. दुसरं षटक मुकेश भंडारीच्या माध्यमातून. पहिलाच बॉल आणि इथनं पहिला चेंडू आणि बॅटचा अजिबात दरम्यान संपर्क नाही. आमचे योगेश म्हात्रे चिंचोली गावचे यांचं देखील शुभ आगमन झालं आहे. त्यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांचंच या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. काकडवाल टीमचे कॅप्टन आणि पडगा टीमचे कॅप्टन आमच्या आयोजकांशी आपण संपर्क साधायचे. योगेश देखील येत आहेत. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण आमच्या आयोजन कमिटीशी संपर्क साधावा. नम्रतेची विनंती आहे. बाकफुटला जाऊन मात्र या दरम्यान खेळलेत. फटका तर चांगला आहे. जवळपास खेळाडू उपस्थित नाहीये. दूरवरनं येथील सिंगल झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न वेगाने. इथनं मात्र या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 जाईल पुढे. 19 धावा स्कोर कार्डवरती. या मॅचमध्ये तब्बल जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत धावा. यावेळेस 46चं टार्गेट आहे. 46चं टार्गेट दरम्यान आहे या मैदानाच्या आतमध्ये आणि बघतो आपण एक चांगली मॅच आपल्याला दरम्यान पाहायला मिळेल. इथनं कमबॅक करावा लागेल. इथनं चांगल्या प्रकारची दरम्यान गोलंदाजी करावी लागेल. नक्कीच बड्डे आज आमचे नितीन म्हात्रे त्यांचा वाढदिवस आहे. त्यांचा वाढदिवस आम्ही नक्कीच थोड्याच वेळात इथे मात्र सेलिब्रेट करणार आहोत. यावेळीचा चेंडू मात्र चांगला आहे. डॉट बॉल. चेंडू आणि बॅटचा अजिबात कोणताही संपर्क नाहीये. संघाची एकूण धावसंख्या स्कोर कार्डवरती 19. रवीने मात्र सुरुवात तर धमाकेदार केली आपल्या टीमसाठी. मात्र बघूया इथनं कशा प्रकारचा क्रिकेट खेळला जातो. अपील आहे या दरम्यान. स्ट्रॉंग अपील LBWच्या माध्यमातून परतावा लागेल फलंदाजाला.
चांगल्या प्रकारची आपल्याला मात्र गोलंदाजी पाहायला मिळते. रणजित पाटीलला मात्र परतावा लागेल खेळाडू कक्षाच्या दिशेने फलंदाज बाद. महाराष्ट्राचा भगवा वादळ महाराष्ट्राचा भगवा वादळ उठल शिव तर पडगा आणि काकडवाल दोन्ही टीमच्या कॅप्टननी यायचं लगेच. ज्यांचा वाढदिवस आहे त्यांचा देखील शुभ आगमन झाला आहे. नितीन म्हात्रे दादा या आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पडगा टीमचे कॅप्टन आणि काकडवाल टीमचे कॅप्टन लवकरात लवकर रिपोर्ट करायचं आपण टॉस साठी प्लीज. वेळेस बाद झाल्या फलंदाज रणजित पाटील. नवीन खेळाडू जातो मैदानाच्या आतमध्ये राकेश पाटील. संघाची एकूण धावसंख्या आहे स्कोर कार्ड वरती 19, टार्गेट आहे 46. झाल्या दरम्यान 19 समीकरण अजूनही 27 धावा या मॅच मध्ये बनवायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. एक चांगलं क्रिकेट मात्र आपल्याला पाहायला मिळतो. आमचे करडचे शनी यांचं देखील शुभागमन झालं. एक चांगले असे खेळाडू आहेत आणि त्यांचं देखील शुभागमन आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सरचे स्वागत आहे. सज्ज आहे त्या दरम्यान राऊंड विकेट ना मुकेश भंडारी. यावेळीचा चेंडू लाईन मात्र नक्कीच खराब आहे. स्ट्रेट चेंडू इथं मात्र अवंत धाव मिळते आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 1 ने पुढे 20 धावा. अजूनही 26 धावा या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी बनवायचा आहेत. आजच्या दिवसातील हा दुसरा विद्यमान सामना आपल्याला मात्र पाहायला मिळतोय दोन टीम मध्ये. राऊंड विकेट यावेळेस मात्र बघतो आपण अजून एक चांगला चेंडू आहे. टॉस साठी लगेच या प्लीज. वेग घेऊ नका. टी शर्ट आपण लगेचच दरम्यान घालूनच इथे यायचे टॉस साठी. आम्ही टॉस लगेचच करणार आहोत. पडगा विरुद्ध काकडवाल अशी मॅच असेल. कावा 11 काकडवाल विरुद्ध पडगा या पुढची लढत. मात्र इथनं अजून एक डॉट चेंडू समीकरण बघतो आपण. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली यावेळेस मुकेश भंडारीच्या माध्यमातून. एकूण 2 षटकांचा मात्र खेळ संपला. 2 षटकांच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या स्कोर कार्डवरती 20. अजूनही मात्र चेंडू शिल्लक आहेत 18 आणि येणाऱ्या 18 बॉलमध्ये जिंकण्यासाठी दरम्यानच्या नक्कीच धावा बनवायच्या त्या मॅचमध्ये 26 धावा अजूनही बनवायच्या आहेत. चेसिंग मात्र कंपल्सरी आहे. या गोष्टीची आपण नोंद घ्यावी, दखल घ्यावी. थँक्यू डिझर. तसेच आमचे बालगावचे प्रदीप मडवी यांचा देखील शुभ आगमन झाला आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. निहाल त्यांच्यासोबत नक्कीच उपस्थित आहेत चांगले असे खेळाडू. हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे सर्वांचंच या स्पर्धेच्या माध्यमातून. अप्रतिम अशी स्पर्धा प्रदीप मडवी यांच्या देखील माध्यमातून धर्मवीर चषक आपण यावर्षी देखील बघितलं. एक चांगल्या असं स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला भेटलं. त्यांचं देखील शुभ आगमन झालं आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. जाऊ आपण मॅचच्या दिशेनं. जयेश भंडारी यावेळेस खूप चांगला चेंडू वाईट यॉर्कर फुलर लेंथ. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही 26 धावा या मॅचमध्ये बनवायच्या आहेत. पहिला चेंडू मात्र डॉट फेकला. समीकरण शिल्लक आहे अजूनही या मॅचमध्ये 17 चेंडूंचा अजूनही काही शिल्लक आहे आणि 17 बॉलमध्ये 26 धावा. मात्र रवी एक असा चांगला खेळाडू आहे. रवीसाठी मी तर म्हणेल हा जो लक्ष आहे तो मग त्याच्यासाठी मग मोठा नसेल कारण का चांगली बॅटिंग रवी करतोय. यावेळेस पण आता मात्र यावेळेस फोर्स करण्याचा प्रयत्न. चेंडू पण आता जाईल आउटफील्डमध्ये. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत विनोद. दरम्यान इथनं एक धाव येते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 1 ने पुढे. एकूण 21 धावा स्कोर कार्डवरती. विकेट स्ट्रॅटेजीसाठी पारितोषिक आला 1000 रुपयाचं संतोष भंडारी यांच्या माध्यमातून. सूर्याजी येत आहेत तर चला या दरम्यान पुन्हा एकदा मात्र पुलच्या माध्यमातून खेळत फटका तर हवेत. मिस टायमिंग झालाय. तिथे खेळाडू आहेत सज्ज. टीमचे कॅप्टन हरीश आहेत. तिथे मात्र चूक होणार नाही. परतावा लागेल फलंदाजाला. विकेटचं पतन बास पण आउट.
चला पडगा टीमचे कॅप्टन यायचे. सन्माननीय रामचंद्र साळवी यांचं शुभागमन झालं आहे. त्यांचं देखील हार्दिक सरचे स्वागत. आपण यायचं व्यासपीठावरती. रामचंद्र साळवी यांना विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावरती यावा. यस गणेश. टॉस आपण करणार आहोत. रामशेठ जाधव यांच्या शुभ हस्ते, उद्योजक आहेत, त्यांच्या शुभ हस्ते दरम्यान पुढच्या मासा आम्ही टॉस करणार आहोत. काही चेंडूंच्या नंतर 2 मिनिटं फक्त एक षटक कंप्लीट होऊ द्या. दादा आपण थोडं बसायचं आहे. एका षटक, या षटकाच्या नंतर आपण टॉस घेऊ. आपण बसायचं आहे. फडगा संघाचे कॅप्टन आणि काकडवाल टीमचे कॅप्टन. यावेळेस समोरच्या दिशेने खेळले. सिंगल तर झाली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? इथनं दोघा पत्कारत नाहीयेत. ऑलरेडी आताच मात्र एक खेळाडू बाद झालाय. दरम्यान अजून एक इथनं धाव येते. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाली 1 पुढे. दरम्यान 22 धावा स्कोर कार्डवरती. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जयेश भंडारीच्या माध्यमातून महत्त्वाचा षटक आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक. 24 धावा अजूनही मात्र या मॅचमध्ये बनवायचा सामना जिंकण्यासाठी. यावेळेस मात्र मग तो आपण चेंडू खराब आहे. स्वेर एक एक्स्ट्रा धाव मिळते आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या अजून 1 जाईल पुढे. आजच्या दिवसामध्ये बघतो आपण एक प्रेक्षणीय सामना देखील आपल्याला पाहायला मिळेल. हिलँड पोलीस स्टेशन विरुद्ध बदलापूर पोलीस स्टेशन या दोन टीममध्ये. यावेळेस स्टॉपेज आहे. फटका फसला. मिस टायमिंग कॉल दोघांचा नाहीये. मात्र आशिष वेगाने त्या झेल तिथं पकडला गेला, परतावला गेला. यावेळेस फलंदाज झाला. विकेटचं पतन, बासमन आउट. डीजे आहे दिलदार मोठ्या मनाचा, डंका वाजताही त्याच्या नावाचा. आहे दिलदार मोठ्या मनाचा, डंका वाजताही त्याच्या नावाचा. आमची चिंचवली गावात नाव गाजताई निलेश म्हात्रे दादाचा. आमचे कुंभारली गावाने नाव गाजताई अविनाशी ये दादाचा. चिंचवली गावात नाव गाजताई निलेश म्हात्रे दादाचा. रुपेश पाटील मात्र बाद झाला आहे 0 वरती. नवीन खेळाडू जातो मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस खेळाडू सातत्याने बाद होत आहेत आणि पूर्णपणे वापसी आपल्याला पाहायला मिळते जयेश भंडारीच्या माध्यमातून. अजूनही 23 रन या मॅचमध्ये बनवायच्या आहेत. आपलातून गोलंदाजी केली जयेशने. यावेळेस फुल टॉस आहे. चेंडू जाईल गली रिजन मध्ये. दरम्यानची इथनं सिंगल. अशा प्रकारे बघतो आपण एकूण 3 षटकांचा मात्र खेळ संपलाय. 3 षटकांच्या अखेरी संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान 24 धावा अजूनही 22 रन बनवायचे आहेत. 12 चेंडू शिल्लक आहेत. आपण टॉस घेऊया. जाऊया गणेश म्हात्रेकडे. तर दरम्यान व्यासपीठावरती जे आमचे प्रमुख मान्यवर आपण पाहू शकाल, रामशेठ जाधव उद्योजक आपण पाहू शकाल, त्यांच्या शुभ हस्ते इथे मात्र तिसऱ्या सामन्यातील नाणेफेकीचा कौल होईल. एका बाजूला पाहू शकाल पडगा संघाचे संघनायक अजिंक्य पाटील आणि त्याच्यानंतर काकडवाल संघाचे संघनायक तर सूर्याजी पावशे. तर इथे नाणेफेकीचा कौल जिंकतोय आपला डिसिजन कळवून जा. तर नाणेफेकीचा कौल जिंकलाय काकडवाल या संघाने. तर आपला डिसिजन लगेच कळवायचा आहे. तर क्षेत्रेशन स्वीकारतोय गावदेवी काकडवाल संघ. तर पडगा संघाच्या संघनायकांनी थोडंसं लक्ष द्यायचं आहे. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्रेशन स्वीकारतोय गावदेवी काकडवाल संघ. जाऊया आपण राहुलकडे. थँक्यू गणेश. 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 12 बॉलमध्ये बनवायचे त्या मॅचमध्ये 22.
समीकरण शिल्लक आहे 12 बॉल आणि अविनाश दादा 22. मुकेश भंडारी पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये येत आहेत. हा षटक खूप महत्त्वाचा. पहिलाच बॉल या दरम्यान फुलर लेंथ ऑन साईडला. चेंडू मात्र बघतो आपण स्क्वेअर लेगच्या दिशेने सिंगल झाली आहे. कम्प्लीट दुसरीचा प्रयत्न वेगाने. फेक चुकीची. फेक मात्र ऑन द स्टंप येणं गरजेचं होतं. पहिल्याच बॉलवरती मात्र 2 धावा आल्या आहेत. अजूनही बघतो आपण समीकरण शिल्लक आहे 11 चेंडू आणि येणाऱ्या 11 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 20